हाय चालेल तुम्ही संध्याकाळी 2-3 दिवस असंच जवळ जे ऑर्डर आले ते पूर्ण करूच तर बेसनाचे लाडूची ऑर्डर आहे आपल्याला ती करायची चालली आहे. तुम्ही म्हणता बेसनाचं लाडू कसं केलं तर का किती छान झाले ते लाडू, एक नंबर झाले ते. गावरान तूप, थोडीशी विलायची, साखर, मस्त असे लाडू बांधले ते. तर चालले माझं लाडू बनवायचं. मला गऱ्याचे लाडू बनवायचे अजून. मी 9 वाजल्यापासून करते. बेसन भाजायलाच मी खूप उशीर गेला, 1.5 तास लागला कम्प्लीट. तुम्ही म्हणता इतक्या वेळ तर चांगलं बेसन भाजावं लागतं आणि नंतर बांधायला अर्धा तास असं म्हणून आता 10-10:30 वाजता आले तिथं. आता जमलं तर करते, नंतर मग उद्या सकाळनं छान असं गऱ्याचं लाडू, शंकरपाळ्या, कापण्या, चिवडा, चकली एवढं आपल्याला बनवायचे आहे. तर घ्या आता ही ज्यांना कोणाला पाहिजे ना त्यांनी ऑर्डर टाका. आता लक्ष्मीसाठी तर काय उद्याचं एकच दिवस आहे, समजा सकाळी टाकली तरी बनवून इरबळ द्यायला येईल. पण ज्यांना कोणाला खायचं त्याला सुद्धा बनवून मिळेल, असं काय नाही की लक्ष्मीसाठीच म्हणून. ज्याला खाऊ वाटतंय सांगितलं तर बनवून दिल्या जाईल. तर असे चालले ते छान असे, लय मोठे नाही लय बारीक नाही, मीडियम साईजचे लाडू आहेत आपले. आणि असं पॅक एकदम बांधायचं कारण की कुरिअरने जायच्यात ना, त्याच्यामुळं छान असे एक लाडू बांधायला उशीर लागतो, एक 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 एक. तर झाली आता एक तर ऑर्डर पूर्ण झाली आहे. कशी वाटते तुम्हाला मला कमेंट करून सांगा नक्की. हे असं परत ना त्याला गोल आकार द्यायचा आणि असे ओले ओले तुम्हाला दिसतील कारण की तूप भरपूर टाकले आपण. तुम्हाला मग अशी भाजताना दाखवायला पाहिजे होतं पण ही बाहेर गेलं, कॅमेरा नव्हता म्हणून दाखवला नाही. आणि हातात कॅमेरा घ्यायचं म्हणलं की बेसन गरा लगेच जळतो लगेच, त्याच्यामुळे कॅमेरा नाही म्हणलं. अगोदर चांगलं भाजायचं, मिक्स करायचं आणि मग नंतर तुम्हाला व्हिडिओ काढून आपण दाखवायचं की कसं लाडू बनवतो ती. तर ही बांधायची चालले तेच तर भाजून वगैरे सगळं घेतलं अगोदर आणि आता ते आले म्हणलं दाखवा. शेवटचा एक लाडू राहिलाय, ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची. आपल्याकडे 4 प्रकारचे लाडू भेटतात, 4 नाही 5. शेंगदाणा गुळ पण भेटतात सेपरेट आणि तीळ, शेंगदाणा गुळ आणि तूप ही पण भेटतात वेगळे. आणि बेसनचे हे तुपातले, गावरान तुपातले, गऱ्याचे पण गावरान तुपातले आणि अजून शेवची कळी पाडून एवढे 5 प्रकारचे लाडू भेटतात. चिवडा भेटतो. आता तिखट मिठाची शेव ह्या वर्षी नाही कोणी घेतली पण ती पण भेटते आपल्याकडे. आणि कापण्या, शंकरपाळ्या, गोड खाऱ्या, म्हणजे जे तुम्ही सांगसाल ते आम्हाला जर आलं ना बनवता तर आम्ही ते सगळं तुम्हाला बनवून देतो. तर टाका पटापटा ऑर्डर टाका, घ्या, टेस्ट करा. दिवाळीसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तरी मस्त पैकी बोलता ना कशी दिसतात बघा, पिवळे छान अशी. गरा भाजल्या ना, ही बेसन जर भाजलं नसतं ना तर लाडू पांढरे दिसले असते, पण बघा कशी पिवळे धमूक लालसर दिसतात. चला तुम्ही म्हणता काय चाललंय तर का मस्त अशा ही भाजलेल्या आहेत शंकरपाळ्या, भाजलेल्या म्हणजे तळलेल्या. कशा वाटते तिथं बघा बघा, मस्त अशा ही कट केलेल्या आहेत लाटून आणि इकडं पण लाटून कापलेल्या. ही मनाने सेपरेट होत्यात अशा छानपैकी. चाललंय बनवायचं होय काहीतरी वेगळं आणि ऑर्डर जी आहे ती बनवून द्यायची चालली आहे. इकडं आईंनी फ्रेश तेलात तळायचं चाललंय. बेसनचे लाडू बनवले, शंकरपाळी बनवली, अजून कापण्या बनवायच्यात आहे का नाही. कापण्या बनवायच्यात इथं आणि रव्याचं लाडू बनवायचे, ते चिवडा बनवायचा आहे, चकली बनवायची. तुम्ही सगळे म्हणता ही तर बेसनचे लाडू शंकरपाळी हे आपल्याला कुरिअरला टाकायची आहे म्हणून ती सकाळ सकाळ काल लाडू बनवले ना शंकरपाळी. आता आज कुरिअर करते, उद्या किंवा परवा त्या ताईंचं मिळून जाईल. आणि जी बाकीची ऑर्डर आहे ती आहे आपली MIDCतली, ती सगळी आपल्याला बनवून द्यायची आहे. ती आज उद्या तयार करून उद्या संध्याकाळपर्यंत दिलं तरी चालतंय म्हणल्या त्या ताई. म्हणून मग आणि बघा कशा शंकरपाळ्या वाटतात. आता गौरींसाठी तर काय तुम्ही ऑर्डर टाकू शकत नाही कारण की झालं 2 दिवसांनी गौरी येणार आहे इथं आणि कुरिअर केल्यावरती पण तुमच्या घरी काय पोचणार नाही. ज्यांनी टाकल्यात त्यांना भेटल, ज्यांनी नाही टाकल्या त्यांना जरी हवा असेल की बाबा खायला तुम्हाला तर देऊ शकतो आम्ही की बाबा शंकरपाळ्या द्या अस्मिता 1 किलो
चालेल, बनवून देतो, खावा. लाडू दे 1 किलो असं बनवून देऊ शकतो, पण खाण्यासाठी. आता जी काय घ्यायचाल ना ती गौरीसाठी नाही, गौरी महालक्ष्मी खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. तर चाललंय ती सकाळ सकाळ बनवायचं. मस्त अशी मटकीची भाजी बनवली होय. इकडं तुम्हाला दावते. छान अशी मटकीची भाजी बनवली या. मला इकडं गुळ टाकला जायला नाही. तुम्ही म्हणता गुळ कशाला, तर कापण्याला लागतो गुळ, हलवून वगैरे नाही तुम्हाला. आता आईंचं एवढं झालं की पीठ मळणार आहे त्या कापण्यांचं. तोपर्यंत मी गरा भाजून, नाही तर आधी कापण्याच करून घेऊ, मग लाडू करून घेऊ. भांडी घासायची, गऱ्याचं लाडू करायचं आणि कापण्या करायच्या. मग मला MIDCत जायचं, कुरिअर टाकायचं आणि मग परत संध्याकाळी आल्यावर बघू. त्या ताईंचं द्यायचंय. ती उद्या म्हणल्यात अस्मिता 4-5 वाजेपर्यंत घेऊन आली तरी चालेल. त्या ताईंना पण द्यायचंय आपल्याला. त्या ताईंना द्यायचंय 1 किलो गऱ्याचे लाडू द्यायचे इथं, 1 किलो कापण्या द्यायच्यात इथं, 1 किलो शंकरपाळ्या द्यायच्यात आहे आणि चिवडा 1 किलो. चकली फक्त त्याच ताईंची 1 किलो आहे, बाकी दुसऱ्या कोणाची नाही. आणि चिवडा अशी त्यांची ऑर्डर आहे. लोणचं द्यायचंय आणि ही पण द्यायचंय सांडगे. त्यांनी एवढी ऑर्डर टाकली. आता ही गऱ्याचं लाडू मी आता बनवून घेते, कापण्या बनवून घेते आणि ही शंकरपाळ्या आणि बेसनचे लाडू. ऑनलाईनची एवढीच ऑर्डर आहे. चिवडा आणि चकली ऑनलाईनची नाही, त्याच्यामुळे ती उद्या दिली तरी चालतंय. आणि पाऊसच यायला लागलाय. मला विलायची वाटून घ्यायची आहे. नंतर न लाईट समजा जर गेली तर मग वाटायचं अडतं, त्याच्यामुळं वाटून घेते. तर चला, ज्यांना कोणाला पाहिजे ना, आता तुम्ही काय असं घरी खायला घेऊ शकता, असं काय नाही. गौरी गणपतीसाठी ज्यांना पाहिजे होतं त्यांचं आता तुम्हाला फ्रेश चांगलं बनवून देतोय आम्ही, सगळ्या गोष्टी म्हणजे पाळून मस्त अशा. तर चाललंय एक बनवायचं, द्यायचं. आता आज वार आहे गुरुवार शुक्रवार. आता आजच कुरिअर करणार आहे मी. आजच बनवलं ना आजच कुरिअर करणार आहे. आणि उद्या परवा 2 दिवसात बनवून MIDCतलं दिलं जाईल. त्या ताईला उद्या पाहिजे उद्या देईल. मग झालं, रविवारी येणार आहे. तर कोणाकोणाच्या घरी लक्ष्मी असतात, छान छान डेकोरेशनचं सामान, छान असं फराळ, भरपूर छान छान साड्या, मेकअपचं सामान, ज्वेलरी सगळं त्यांना घातल्या जातं. तर माझ्या आईच्या ह्या घरी पण आहेत, मम्मीकडं आमच्या तिकडं वांगीला. मी पण जाणार आहे. तुम्हाला मी गेली ना त्यावेळेस कशा बसवत्यात काय थोडक्यात व्हिडिओ काढून टाकल. अशा आडण्या असतात आणि त्या आडण्यांना साडी गुंडाळतात. आता ही चालत इथं बॉडी चाली ते ह्यांची लक्ष्म्यांची अशी, म्हणजे हात पाय सगळं त्यांना असतं. पण अगोदर असं नव्हतं. अगोदर आडणी असायची आणि त्याच्यामध्ये हात बांधायचं आणि वर डोकं असं ठेवायचं. त्या आडणीला कडनी साडी गुंडाळायची असते. असं या लक्ष्म्या बसवतात. तुम्हाला मी माझ्या आईकडे गेल्यावरती नक्की दाखवेल कशा बसवतात. ज्यांना कोणाला माहीत नाही, असं होतच नाही. एक जणाच्यात आता माझ्यात नाहीत, म्हणजे आमच्या इथं नाहीत, तर मी माझ्या मम्मीकडे जातेच ना. तसं ज्यांच्या तुमच्यात नाही ती तुम्ही इकडे तिकडे जाणारच आहे. वाकळं आणायची काढून, पाऊस आलाय, शितुड कपडे वाळ्या टाकल्यात. तर कपडे तर वाळतात का नाही काय माहित, कालचीच नीट वाळली नाही. तर गाडीला गुंडाळा केला आधी. गाडीला सावली करायची चालली, निमच काम राहिले. तर गवंडीचे आहे नाही तर करायचं काय, असं झालंय. तर असू दे, घर दाखवत तुम्हाला का. ह्यात काळच आलंय. ती गोल घर आवरून झाडून पुसून घेतली होती. किचन पण आधी आवरून घेतलं होतं, फक्त भांडी धुवायची राहिलं तर इथं. इकडं पण असं. आणि मग चाललं होतं कपडे, भांडी, स्वयंपाक सगळं काप केलं. आणि मग नंतर ना आपली ह्याची तयारी. तर चला, आईचं निम्म झाले, निम्म राहिले. शंकरपाळ्याला आटून कापायला काहीच नाही, थोडाच उशीर लागतो आहे का नाही हो. पण भाजायला चांगल्या कमी फ्लेमवर खरपूस भाजायच्या असतात, म्हणजे कुरकुरीत मऊसूद होतात शंकरपाळ्या, सॉफ्ट होतात. मला तर म्हणजे मी नाही भाजत, मळायचं आणि भाजायचं आईकडचं असतं, तळायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी फक्त
आता लाटून कापून दिलं. आता गुळ चिरून भिजाय घातलाय. ती कापण्याचं पीठ मळून देते मला. मग लाटायचं, त्याला ही लावायचं खसखस आणि ती पण कापून द्यायचं. त्या तळत्यात. रव्याचं बेसनचं लाडू मीच बनवल्यात इथं. मीच बेसन भाजलं तूप टाकून आणि साखर विलायची टाकून छान असे लाडू बनवलेत त्याचे गावरान तुपातले. ती बेसनचे लाडू रात्री बनवलेत ना आपण, ती प्युअर गावरान तुपातले लाडू आहेत. आणि आता पण जिगराचे लाडू बनवणार नाही, थोडं सुद्धा त्याच्यात दुसरं नाही. तेल डालडा असला आम्ही काही सुद्धा वापरत नाही. गावरान तुपातलं ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच असतं. बेसनचे लाडू आणि शेवचे लाडू, सॉरी रव्याचे लाडू, हे दोन्ही गावरान तुपातलेच असतात. शेवचे लाडू तेलात तळायचं असतं ती शेवचं आणि मग नंतरनं बांधायचे असतात, ती तेलातले असतात. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आता आईंचं होस्तोर वर चढून पाणी मारायचंय बांधकामावर आणि जाऊन व्हिडिओ सोडून यायचं. एवढी 2 कामं करती म्हणजे मग नंतरनं ती राहिलेले 2 पदार्थ बनवून पॅकिंग करून MIDCत जाऊन टाकावं लागेल. आता ही केलेलं तोपर्यंत हळूहळू थंड होते. 4-5 वाजता जाय गेलं तरी चालतं. 9 वाजता कुरिअर तिथनं हलतं. आपण 8 वाजता तिथं पोचलो कुरिअर दिलं ना तरी जमतं. असं दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत इळात तुम्ही कधीही कुरिअर आणून द्या, ती संध्याकाळी 9ला इथनं गाडी हलती आणि मग ती तुम्हाला उद्या ज्यांनी ऑर्डर टाकल्यात ना त्यांच्या उद्या मिळून जातील. उद्या जरी नाही मिळाल्या, उद्या शुक्रवार आहे, तरी शनिवारी मात्र नक्की मिळेल. कारण की रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस कुरिअर बंद असतं. लक्ष्म्यांसाठी कुरिअर काय चालू नसतं. त्याच्यामुळं आजच मी सगळ्यांची कुरिअर करते म्हणजे उद्या किंवा परवा 2 दिवसात तुम्हाला मिळून जाईल. तर बाय बाय सगळ्यांना. आणि या मस्त असं फराळ खायला या सगळेजण.